मॅच कडे तुम्हाला घेऊन जातोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज जागा झाले. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज नितीन गायकवाड. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला हाताळण्यासाठी. 6 षटकांची मॅच आपण इथे मैदानामध्ये जी पाहणार आहोत. नितीन गायकवाड षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं घेऊन येत आहेत समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर संघाकडून. आजच्या दिवसातील जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे तालुका ओपन हाफ मधले असणारे दोन्ही संघ आहेत. समीर आणि नॉट विकेटला सुशांत. लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू बॅटची काढा आणि पहिल्या चेंडूवरती मिळतंय संघाला यश. विकेट. थँक्यू. पहिला चेंडू आपण जर पाहिले तिथे मैदानामध्ये नितीन गायकवाडने काय अप्रतिम चेंडू मात्र त्याने तिथे हाताळलेला आहे. चेंडू पडला. चेंडूने मात्र तिथे काटा बदलला आणि तिथे थर्ड बॅटच्या दिशेने संदेश रोंगेने मात्र कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. संघाला पहिल्या चेंडूवरती इथे जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे यश मिळताना पाहायला मिळालंय. सुशांत मोकळ आपण पाहिले गेले तर सुशांत मोकल जो आपण पाहतोय मैदानामध्ये नॉस्ट्रा केंडला असणारा फलंदाज आहे. नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यासाठी मात्र सुशांतला ओळखलं जातं. आज पाहिजे त्याला साथ देण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिले गेले तर इथे समीरला मात्र फार वेळ उभं राहता आला नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने परतीचा प्रवास निवडलेला आहे आणि आता त्याची जागा घेण्यासाठी आता पाहिजे मैदानामध्ये दाखल ते होतोय. प्रसाद पाटील गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या हाताळण्यासाठी नितीन पुन्हा तापायचं तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय. अगदी खेळून काढला जाईल. त्यानंतर जर आपण इथे पाहिले गेले तर घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलचे संघाचं खातं जर आपण पाहिले गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा अकाउंट इथे ओपन होणार आहे. एक धाव धावलकावरती आहे. चालू असणारी मॅच मुळात मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. चालू असणारी मॅच वीर मराठा वॉरियर्स स्पेन आणि त्यांच्या विरोधात समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर हे दोन संघ या मॅच मध्ये भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन गायकवाड पहिल्या चेंडू अगदी जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय चेंडू तिथे अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची आपण पाहतोय धाव इथे जी मैदानामध्ये मिळणार नाहीये. धावफलक इथे स्थिर असणार आहे. स्कोर कार्ड वरती जर इथे नजर फिरवली तर आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं की बरेचसे खेळाडू धावफलकर देतात वेळेत पोहोचत नाही आणि त्यामुळे पाहिजे तसा नॅचरल गेम होण्यामध्ये थोडासा उशीर घेतला जातो. हा चेंडू पुण्यात पाहिजे. खोलवट टप्प्याचा बॉल होता. त्यानंतर जर आपण पाहिले गेले तर संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्थिर असणार एक धाव धावफलकावरती आहे. SB स्पोर्ट्सचे ओनर आणि त्याचबरोबर मुळशी तालुक्याचे एक यशस्वी उद्योजक सिकंदरजी भोसले हे देखील असे उपस्थित राहिले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. त्यांच्या समेत असणारे त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक धाव इथे मैदानामध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 2 धावा धावफलकावरतीच्या आहेत. गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना नितीन तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू तिथे मिड विकेटला खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती एक टप्पा घेत चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर आलेला हा चौकार आहे. मॅच कडे तुम्हाला इथे आपण पाहतो मी घेऊन जाणार पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण जर इथे पाहिले गेले तर
स्कोर कार्ड वरती या चौकाराच्या मदतीने चौकार आलाय आणि या चौकाराने धाबलक 6 धाबा धाबलकावरती ज्या आहेत. एक षटकाचा आपण पाहतो खेळ इथे मैदानाच्या मध्ये जो संपलेला आहे. 6 धाबा धाबलकावरती आहेत आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिले तर लखन कारंडे. लखन कारंडे आपण पाहतो गोलंदाजीसाठी तर मैदानाच्या मध्ये येईल. संघाच्या संगणकाला मी ते सूचित करेल. पहा तुम्हाला कोलवा टप्प्याचा बॉल आणि तिथे पण पाहतोय चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 10 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज इथे मैदानात तयार असेल. उजव्या हाताने मोठा फटका आणि तिथे मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पॉवरफुल हिट षटकार. थँक्यू. इथे आपण पाहिलं सुशांत मोकलच्या बॅट मधून जबरदस्त आक्रमण आम्हाला पाहायला मिळतंय. 2 मोठे स्ट्रोक आलेत. एक पहिला चौकार आला त्यानंतर आपण पाहतो षटकार आलाय. खोलवर टप्प्याचा बॉल जमीन समुद्र फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू आपण पाहतो इथे फील्ड करेल. कुठल्याही प्रकारची धाव त्याचा जी मिळणार नाहीये. यावेळी पाहायचंय बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि चेंडू जाईल तिथे थेट सीमारेषेच्या बाहेर. आणि इथे आपण पाहतोय चौकार तर आलेला आहे परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर इथे नो बॉल आहे की नाही पाहिलं जाणार आहे. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर निश्चितपणे आता इथे पॉपिंग क्रीज इथे ओलांडली आहे की नाही पाहिलं जाणार आहे. फेअर डिलिव्हरी. आता जर चौकार असेल आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 20 धाबा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर चेंडू डॉट, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार आहे. सुशांत मोकल जबरदस्त आक्रमण आपल्याला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. गिअर मात्र त्यांनी चेंज केलेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय. बॉलला मिड विकेट मध्ये पॉवरफुल हिट. सुशांत मोकलची बॅट आता इथे जनरेट होतीये. पॉवरफुल स्ट्रोक षटकार. ठीक आहे, मॅच बॉल तिकडनं आला. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकार येतोय. या षटकाराच्या मदतीने लखनवरती जर आपण पाहिले तर प्रचंड मोठं आक्रमण इथे येताना आपल्याला पाहायला मिळते. लखन कारंडे स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार धाबलकावरती. 26 धाबा धाबलकावरती धाबा जे इथे नोंदवले गेलेले आहेत. हा चेंडू स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंटला. नजाकत होती, कल्पकता होती आणि तिथे आपण पाहतोय क्लास दाखवला इथे
सुशांतच्या बॅटमधून डीप पॉइंटला चौकार. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल इथे. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या 30 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, परंतु त्यानंतर ज्या प्रकारे इनिंगच्या पहिल्याच चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर जर आपण पाहिले तर ज्या प्रकारची बॅटिंग इथे सुशांतने केली आहे, 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा नितीन, ज्याने पहिले षटक हाताळलं तो पुन्हा त्या गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. तर स्ट्राईकवरती आपण जर इथे पाहिले गेले तर प्रसाद पाटील स्ट्रायकन तयार असतील. रिव्हर्सचा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, जरूर तिथे केला गेला, परंतु बॅटवरती चेंडू आपण पाहिले गेले तर येऊ शकलेला नाहीये. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे वीर मराठा वॉरियर्स स्पेन आणि दुसऱ्या बाजूला समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर, हे 2 संघ समोरासमोर जे आहेत. हा चेंडू जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू देखील काढण्याचा प्रयत्न, फ्लॉट फाईन लेगला आपण पाहतो चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल. कुठल्याही प्रकारचे आपण पाहतो धावी ते मिळणार नाहीये. 2 चेंडू आपण पाहिले तर नितीन इथे हाताळले, दोन्ही चेंडू ते डॉट आलेले आहेत. धाबल किती स्थिर असणार आहे स्कोर कार्ड वरती 30 धाबा ज्या धाबलकावरती आहेत. कोलवट टप्प्याचा बॉल आणि इथे आपण पाहतोय मैदानामध्ये प्रसाद पाटीलच्या बॅट मधून जबरदस्त हल्ला, डीप लॉंग लेगला सरळ सीमारेषेच्या बाहेर, माफ करा मिड विकेटला षटकार आहे. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथे मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटीलच्या बॅट मधून इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय, पहिले 2 चेंडू डॉट आले, परंतु त्यानंतर इथे प्रसाद पाटीलने आता गेअर चेंज केलेला आहे. 36 धाबा धाबलकावरती आहेत. लिडिंग एज जरूर तिथे घेतली गेली, परंतु तिथे आपण पाहिले तर नितीन सांगत असेल कमबॅक करण्याची माझी देखील तयारी आहे. जेवढे दूरवरून तुम्ही आलात ना तेवढ्याच दूरवरून आम्ही देखील आलेलो आहे. जेवढा प्रवास तुम्ही केलाय तेवढाच प्रवास आम्ही देखील केलाय, परंतु आता पाहायचं इथे संघर्ष कोणाचा मोठा असेल आणि ज्याचा संघर्ष मोठा असेल तोच या सामन्यामध्ये विजयाचा झेंडा फडकवणार. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, दिशा बदलली आणि चेंडू सरळ जाईल डीप थर्ड मॅन मध्ये. अगदी हसते हसते कट जाय रस्ते चौकार. थँक्यू डीजे. आणि षटक क्रमांक जर आपण इथे पाहिले गेले तर त्याच्याप्रमाणे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला खोदून काढलाय डीप कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. काय बॅटिंग इथे प्रसाद पाटील देखील केली आहे, चौकार आलेला आहे. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, महागडा ठरला या षटकामध्ये नितीन गायकवाड. तब्बल जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये त्याने 14 धाबा ज्या खर्च केलेल्या, एकही मात्र यश मिळालं नाही. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं तर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 44 धाबा. 3 षटकांचा खेळ आपण पाहतोय जो मैदानामध्ये संपलेला आहे. प्रसाद पाटील आपण पाहतोय आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 19 धाबा त्याने बनवल्यात. सुशांत मुकुल जर आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 25 धाबा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत.
प्रकाश झोतातील आपण पाहिले गेले तर असणारी स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 पॉन क्रेझी स्पोर्ट क्लब यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून सत्यामध्ये उतरलेली क्रिकेटची स्पर्धा. पुणे जिल्ह्याचा जर आपण पाहिले गेले तर एक मिनी वर्ल्ड कप म्हणून देखील या क्रिकेटच्या स्पर्धेला संबोधलं जातं. प्रत्येकाच्या हृदयावरती खऱ्या अर्थाने ज्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये राज्य केलेलं आहे अशी क्रिकेटची स्पर्धा जी आज आपण पाहतोय नमो चषक. लोअर फुल टॉस मिड विकेटला आणि तिथे टिपलाय झेल. विकेट परतावा लागेल सुशांत मोकल यांना. धक्का क्रमांक दुसरा. विकेट आपण पाहतोय ते मैदानामध्ये येताना जे आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग करताना सुशांत मोकलच्या माध्यमातून चांगला सुरुवात जरूर तिथे मिळाली. परंतु या मैदानावरती आतापर्यंत कुठलं टोटल सेफ होऊ शकलेलं नाहीये. 10 चेंडूमध्ये 25 धावा बनवत आपण पाहतोय सुशांत मोकल जे मैदानामध्ये बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज ज्यात दाखले ते होणार आहे ओमकार पाटील. तगडे ताकदवान आहेत, मजबूत देशचे आहेत. परंतु आज बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस तुम्ही प्रवास आणि विशेषतः मुंबईचा प्रवास ते पुणे हा प्रवास करत इथपर्यंत येणं आणि त्यानंतर विदाउट वॉर्मअप म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की वेळेत न पोहोचल्यामुळे आणि बऱ्याचशा अडचणी असतात. कुठल्याही खेळाडूला मोठं संघ ज्यावेळेस आपण बांधणी करतो त्या संघामध्ये येऊन लांबूरचा प्रवास करायचा, त्यानंतर ती स्पर्धा खेळायची, ती स्पर्धा गाजवायची, ही काय सोपी गोष्ट नाहीये. खेळाडू होणं सोपी गोष्ट नाहीये. श्रीकांत गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल. पहिल्या चेंडूच्या मैदानामध्ये डॉट आलेला आहे. श्रीकांत कलागते पहिल्या चेंडू डॉट. स्कोर कार्ड वरती 44 धावाच्या धाबलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. ओमकार पाटील स्ट्राइक ऑन. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले, पंच केला तिथे डीप कव्हरच्या दिशेने. सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा, 45 रन, लॉस ऑफ 2 विकेट. ज्या प्रकारचा स्कोर सुशांत मोकलने लावला, ज्या प्रकारची खऱ्या अर्थानं जबाबदारी प्रसाद पाटील यांनी आपल्या खांद्यावरती घेतली, तो स्टार्ट इथून पुढे कंटिन्यू करणं गरजेचं असणार आहे. एका बाजूला सोलापूरचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पेनचा संघ आहे. यावेळी पाहायचं आहे जबरदस्त स्ट्रोक प्रसाद पाटील यांचा. जबरदस्त हल्ला डीप लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. प्रसाद पाटील नावाचं वादळ आता या मैदानावरती घोंगावत आहे. आम्ही एवढ्या दूरवरून कशासाठी आलोय तर आम्हाला या पुणे जिल्ह्याचा जो मिनी वर्ल्ड कप आहे ना, ती क्रिकेटची स्पर्धा आज आम्हाला गाजवायची आहे, त्यासाठी आम्ही आलोय. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेच, परंतु यष्टिरक्षक देखील तिथे यष्टींच्या मागे बीट होत आहेत. अगदी 22च्या रूपाने आपण पाहतो एक सिंगल इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने धाफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 52 धावा धाफलकावरती आहेत. वीर मराठा वॉरियर्स स्पेन आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर, हे दोन संघ यावेळी पण पाहतो ते मैदानामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार असेल पुन्हा एकदा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर ओमकार पाटील यांच्या बॅटच्या भात्यामध्ये जर पाहिलं तर अनेक फटके दडलेले आहेत. विशेषतः चौफेर फटकेबाजी करण्याची यांच्याकडे ताकद आहे. रिव्हर्सचे फटके असतील, त्यानंतर ऑन साईडचे फटके असतील, मिड विकेटचे स्ट्रोक असतील, लॉंग ऑफ लॉंग ऑन, चौफेर फटकेबाजी करतात. परंतु आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. फक्त एक धाव त्यांच्या बॅटमधून आलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 52 धावा, 13च्या सरासरीने आपण पाहतोय धावा इथे बनवले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा खर्च केल्या नितीनने. दुसऱ्या षटकामध्ये लखनने जर आपण पाहिले तर तब्बल 24 धावा खर्च केल्या.
तिसऱ्या षटक नितीनने हाताळले. नितीनने 14 धावा खर्च केला आणि चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 8 धावा आलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज अक्षय भोसले जे आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार असतील. तर स्ट्राइक ऑन प्रसाद पाटील. 10 चेंडूमध्ये 25 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या मैदानावरती आपण पाहिले की अगदी 6-6 षटकांमध्ये 100+ धावा देखील झालेल्या आहेत. हा चेंडू इथे सोडून दिला जाईल. पंच मात्र आपण पाहतोय शेवटी आमच्याकडे वळतील कळवत आहेत. हा चेंडू इथे वाईड आहे. फलंदाजाच्या रेश पासून दूरवरती टाकलेला चेंडू. एक अतिरिक्त धाव इथे जी येणार आहे. अक्षय तयार असेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे कव्हर करेल मिड ऑन मध्ये. त्यानंतर घेतलेली आपण पाहतो एक सिंगल आहे. एक आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी पुढे जाणार आहे. धावफलक जर आपण इथे पाहिले गेले तर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत ते आता 54 धावा आहेत. 5वं षटक आपण पाहतो मैदानामध्ये सुरू झालंय. आज या महाराष्ट्राच्या मातीमधले जर आपण पाहिले तर अनेक तालुक्यातले संघ, अनेक तळागाळातील खेळाडू या मैदानावरती खेळत आहेत. प्रत्येक जण इथे खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला स्वतःला ते सिद्ध करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल इथे पाहिजे. ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलाय. रडार मध्ये फेकून दिलाय. डीप लॉंग ऑनला सीमारेषा बाहेर षटकार. इथे आपण पाहतोय ओमकारच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलेला आहे. यावेळी पाहिजे बॅकफुटला चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. नितीन चेंडू ते कव्हर करेल. चेंडूची फेकी जबरदस्त पाहायला मिळाली. वा, गुड एफर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथे येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिले तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 61 धावा, 61 रन, लॉस ऑफ 2 विकेट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधले जर आपण पाहिले तर हे सर्व धुरंधर आज या मैदानावरती खेळत आहेत. गती परिवर्तन ओळखला. वा, जबरदस्त स्ट्रोक आणि तिथे पाहिजे चेंडू सीमारेषा बाहेर तरी गेलेला आहे. परंतु पंचांनी कळवलेलं आहे की फलंदाज चेंडू खेळताना इष्टांच्या मागे गेलेत की नाही पाहिले जाणार आहे. क्रीजचा वापर तर तिथे केलेला आहे. फलंदाजाचं कॉन्टॅक्ट हे विकेट वरती असणं गरजेचं आहे. विकेटच्या मागे जाऊन खेळलेलं आहे त्यामुळे बॉल काउंट असणार आहे. धावा कुठल्याच नसणार आहेत. एकही धाव नसेल. तिसरे पंच आणि पंचांचा पॅनलचा हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. ICCच्या नियमानुसार नवीन रूल अपडेट झालेला आहे आणि ते आपण पाहतो निश्चित फटका चांगला होता परंतु तो विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. आणि विशेषतः जर आपण पाहिले गेले तर पुणे आणि मुंबईचे दोन्ही पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर परंतु व्हायचं गोलंदाज तयार असेल. खोलवट टप्प्याचा बॉल आणि तिथे जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये निश्चितप्रमाणे डॉट स्वरूपाचा चेंडू इथे आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे. स्कोर कार्ड वरती 61 धावा, ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये.
यावेळी पाहायचंय मोठा स्ट्रोक, तिथे खेळला जाईल, चेंडू हवेत. नितीन गायकवाड चेंडूच्या खाली टिपला जाईल, तिथे एक मोठी विकेट प्रसाद पाटीलच्या रूपाने. थँक्यू. 61 धावा धावलकावरती आहेत. प्रसाद पाटीलच्या रूपाने आपण पाहतो एक मोठी विकेट येताना पाहायला मिळाली. 3 फलंदाज आपण पाहतो आतापर्यंत डगआउटच्या दिशेने परतलेले आहेत. समर्थ फाईन आणि आपण पाहतोय या आमच्या सर्व प्रेक्षक त्यांच्या चेहऱ्यावरती असणारे हावभाव मात्र ते आमचे टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण ऑफिशियल टीम मात्र यशस्वी टिपण्याचं काम करतायत. विशेषतः हे आमचे फिजिओथेरपीचे असणारे सर्व भविष्यातले डॉक्टर आहेत आणि त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. या स्पर्धेमध्ये 2 पुण्याचे आणि 2 मुंबईचे पंच जर आपण पाहिले तर पुण्याचे आदरणीय अमर साठे सर, अक्षय निर्मल सर, भिवंडीची जर आपण पाहिले गेली तर अजीम अमदुल्ले सर, त्याचबरोबर खारजिमखानाचे पंच सागर मोळे. या पंचांचा पॅनल आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. खूप सारी आपल्या खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनी देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि या सर्वांचं मी स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप मध्ये देखील स्वागत करतो. जाऊया मॅच कडे. न्यू बॅटर आता मैदानाखाली ते होणार आहे. कोलोटप्याचा बॉल, रोहित मात्रे नवीन फलंदाज आपण पाहतोय ते दाखल झालेले आहेत. ओमकार पाटील आपण पाहतोय आता जे स्ट्राईक वरती असणार आहेत. 2 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 63 धावा. श्रीकांत कलागती आपण पाहतोय स्लॉगवरचं षटक ते घेऊन आलेले आहेत. धावा मात्र ते बनवायचे आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय ते अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव जर आपण पाहिले तर त्या मैदानामध्ये जी मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे मैदानामध्ये आलेला आहे. मुंबईचं क्रिकेट आम्ही अनेक वेळा गाजवलेलं आहे आणि विशेषतः मुंबई परिसरामध्ये आपण पाहिलं तर डे नाईट स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. लोअर फुल टॉस, खोलवट टप्प्याचा बॉल होता. जमीन समोर फटका खेळला जाईल. सिंगल तरी ती आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. 1 धावी येईल. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचते. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 64 धावा. श्रीकांत तयार. हो काय चेंडू टाकलाय. चेंडू पडल्यानंतर अगदी धीम्या गतीने जाणारा चेंडू होता. रोहित मात्रेला मात्र चेंडू इथे समजू शकला नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षकांची आज मोठी गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. यावेळी पुन्हा बायचे बॅटची कडा असेल. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू मात्र अडवला जातोय. डेंजर एंडला 1 वेळा नाही तर 2 वेळा आणि दोन्ही वेळेस मात्र इथे खेळाडू बचावलेले आहेत. वाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मिळणार आहेत. धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाही, पण धावा येत आहेत ना हे महत्वाचं आहे. 66 धावा धावलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना श्रीकांत तयार. लोअर फुल टॉस, बैठक शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. आणि ते पण पाहतोय श्रीकांतला त्याने ओळखलं की चेंडू डीप करणारे चेंडू तो हाताळतोय आणि जमिनीवरती गुडघा टेकवला. बॅट जोरदार फिरवली. मी म्हणेन की बॉटम हँडचा चांगला वापर त्याने तिथे केला. लांब वरचा षटकार आपण मैदानामध्ये पाहिलेला आहे. षटकार आला आणि या षटकाराने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती. 72 धावा. पुन्हा एकदा जोरदार बॅट आपण पाहतोय फिरवली, परंतु इथे श्रीकांतला आता मी म्हणेन की थोडासा चतुराई पाहायला मिळाली श्रीकांतची. चेंडू थोडासा मागे पिच केला यावेळेस. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ दिलेला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. इथे 6वं पहिला डाव इथे संपलेला आहे. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा आहेत 72. 73 धावेंचं आव्हान असणार आहे. ते आता समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर या संघासमोर 73 धावेचं आव्हान आहे.
तरकीज आपण पाहिले गेले तर समीर जर आपण पाहिले तर शून्यावरती तो बाद झाला, फार वेळ तो मैदानामध्ये उभा राहू शकला नाही. सुशांतने चांगली सुरुवात करून दिली, 10 चेंडूमध्ये 25 बनवल्या. त्यानंतर प्रसाद पाटील आपण पाहिलं 14 चेंडूमध्ये 26 बनवल्या. 10 चेंडूमध्ये 17 धावांची खऱ्या अर्थानं शॉर्ट अँड स्वीट अशी इनिंग ओमकार पाटीलची पाहायला मिळाली. रोहितला मात्र एकच चेंडू मिळाला, धाव बनवता आला नाहीये. 72 धावा जे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे वीर मराठा वॉरियर्स पेन संघाने मात्र बनवलेले आहेत. 73 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे. गोलंदाजीचा जर आपण विचार केला थोडासा तर नितीन गायकवाड 2 षटक त्याने हाताळली, 2 षटकामध्ये 20 धावा खर्च करत एक फलंदाज त्याने बाद केला. विशेषतः 6 चेंडू त्याने डॉट टाकलेले आहेत. त्यानंतर श्रीकांतच्या षटकाचा थोडासा विचार करेल, 2 षटकं त्याने हाताळली, 18 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद केला, परंतु 7 चेंडू डॉट टाकलेत. अक्षयने टाकलेले एक षटक, एका षटकामध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या, 3 एक फलंदाज देखील बाद झाला. आणि लखन या षटकामध्ये या इनिंग मध्ये थोडासा मागणं ठरला. एक षटक त्याने हाताळलं, 24 धावा त्याने ज्या खर्च केलेल्या आहेत. आता पाहिजे मैदानामध्ये पहिला डाव पहिली इनिंग इथे संपली जाणार आहे. 72 धावा धबलकावरती आहेत. 73 धाव्यांचं आव्हान आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. आपण पाहतोय त्या मैदानाच्या ताबा घेत आहेत सुशांत मोकल, कौस्तुभ म्हात्रे, त्यानंतर संदीप घरत, ओमकार पाटील, समीर, रोहित म्हात्रे, प्रथमेश पाटील, रमाकांत शर्मा, प्रसाद पाटील, देव म्हात्रे, सार्थक म्हात्रे आणि दिलीप पाटील यांचा स्क्वॉड आपण पाहतो मैदानाच्या मध्ये ताबा घेतोय. 72 झालेले आहेत. 73 धावेंचं आव्हान असणार. बॅटर चला विनंती असणार आहे समर्थ फाईन क्रिकेट क्लब सोलापूर टीम, विनंती आहे की आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज लगेच आपण मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायचे आहेत. आणि यानंतर दुसऱ्या डावाला कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. जशी मॅच सुरू होईल आपल्यासोबत जॉईन होतील राहुल बोंबे सर. राहुल सर या, आपलं स्वागत आहे. थँक्यू.
सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बॉर्न क्रेझी संदीप मेमोरियल चषक अर्थात नमो चषकामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. तालुका हाफ अगदी क्रीडा रसिक देखील आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. एका बाजूला समर्थ सोलापूर आणि दुसऱ्या बाजूला वीर मराठा पेन, ह्या दोन संघांमध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. 73 धाब्यांचा आव्हान असेल समर्थ सोलापूर संघासमोर. पहिला बॉल गॅपमध्ये ढकललाय, तिथे फिल्डर चांगल्या पद्धतीने चेंडू स्टॉप करेल आणि स्कोर कार्डला सुरुवात होताना आपल्याला पाहायला भेटते. अजित आणि संदेश ही जोडी मात्र आपण पाहतोय बॅटिंग साठी आहे. तर दुसऱ्या बाजूला पहा प्रसाद पहिल्या षटकासाठी तुम्हाला बॉलिंग मार्क वरती जो पाहायला भेटेल. 36 बॉल मध्ये आपण पाहतोय 73 बनवायच्यात. चांगला स्कोर आपल्याला या अगोदर जो पाहायला मिळालाय वीर मराठा पेन ह्या टीमकडनं. त्यानंतर आता आपण पाहतोय समर्थ सोलापूर ह्या टीमला आपण पाहतोय. टार्गेट ठेवलंय, पहा फंबल होताना पाहायला मिळाला इथे मात्र फिल्डर. त्यानंतर एक सिंगल पूर्ण झाली. धावफलकामध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव तुम्हाला जो पाहायला भेटेल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय इथे छोटासा बदलाव जो पाहायला भेटणार आहे. 2 धावा धावफलकामध्ये आहेत. दोन धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. पुढे एकदा मिड विकेट मध्ये फिल्डर तिथे दर्शक बनेल. चेंडू पोहोचतोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. 4 धावा चौकार 4 रन. संदेश यांच्या बॅटमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक तुम्हाला जो पाहायला मिळालाय. 4 धावा या ठिकाणी आल्यात. अजित माफ करा अजित स्ट्राइक एंड वरती आहेत. लेफ्ट हँड बॉलर याबरोबर सरळ मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. चेंडू पुढे एकदा बॅक टू बॅक लागोपाठचा सीमारेषा पार. 4 धावा भेटणार आहेत चौकार. बॅटिंग मध्ये तंत्रशुद्धता पाहायला मिळते. बॅटिंग मध्ये आपण पाहतो इथे व्यावसायिकता तुम्हाला या क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. तालुका लेवलचं क्रिकेट काय असतं, क्रिकेटमध्ये व्यावसायिकता काय असते, क्रिकेटमध्ये दर्जेदारपणा काय असतो, क्रिकेटमध्ये क्वालिटी काय असते, तुम्हाला ह्या संघांना पाहता इथे लक्षात येईल. व्यावसायिक क्रिकेट, दर्जा वाढवणारं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटतंय. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार आले. 10 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. 73 धाव्यांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये पहा प्रसादाच्या माध्यमातून मात्र थोडंसं महागडे षटक जे पाहायला मिळतंय. पुढे एकदा अगदी हलक्या तण हा बॉल खेळाय, तिथे मात्र फिल्डर येईल देखीलचा प्रयत्न इथे मात्र मिस झालाय. त्यानंतर मात्र एक सिंगल येणार आहे. छोटासा बदलाव पुढे एकदा आपण पाहतो की 5 बॉलचा सामना केला, त्यामध्ये डबल डिजिट धावसंख्या तुम्हाला जी पाहायला भेटते. 11 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. अजित आणि संदेश विशेषतः अजितनं प्रभावित केले. 4 बॉलमध्ये आपण पाहतोय 10 धावा बनवल्यात. त्याबरोबर संदेश देखील आपण पाहतोय फक्त 1 चेंडूचा सामना केला, त्यामध्ये 1 धावा आली. एक चांगली खरं तर भागीदारी, एक पार्टनरशिप इथे होणं गरजेचं असेल. आणि 73 ह्या मैदानावरती आपण पाहतोय खरं तर ज्या पद्धतीनं दिवसभरामध्ये स्कोर आपण पाहिला 5 ते 6 अर्धशतकं आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिली. कारण आज तितका प्रभावशाली खेळ, तितक्या दर्जेदार टीम्स आणि त्यामध्ये खेळणारे खेळाडू देखील अतिशय प्रतिभावंत होते. आणि तुम्ही पाहताय दिवसभरामध्ये अगदी इथून पाठीमागच्या 3-4 दिवसांचा गेम तुम्ही पहा, क्रिकेट तुम्ही पहा, अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट होतं. वाह काय स्ट्रोक खेळा कॅपमध्ये असेल. मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग चेंडू पोहोचतोय सीमा पार. 4 धावा चौकार 4 रन. थँक्यू. समर्थ सोलापूर आपण पाहतोय की एक चांगल्या पद्धतीची सुरुवात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. डीजे थँक्यू.
15 रन आपण पाहतो स्कोअरबोर्ड मध्ये आहेत. या टुर्नामेंट बद्दल आपण जी काही चर्चा करतो इथून पाठीमागचे 2-3 दिवस तुम्ही पहा ज्या पद्धतीने 40+, त्यानंतर आपण पाहिलं खरं तर लोकल हाफ देखील आपण पाहिला. 2-3 हाफ सेंचुरीज तुम्हाला पाहायला भेटल्या होत्या, अर्धशतकं पाहायला भेटली होती. पण आज दिवसभरामध्ये एकूण 4 ते 5 अर्धशतकं ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून बॅट्समनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. कारण तुम्ही पहा तालुक्याचे क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतंय आणि दर्जेदार व्यावसायिक खेळाडू ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी त्यांचा गेम दाखवताना जो पाहायला भेटतात दर्जेदार क्रिकेट. आणि दिवसभर आपण पाहतोय खरं तर प्रेक्षकांची देखील इथं डोळ्याची पारणं पेटली असे म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाहीये. जबरदस्त कामगिरी मैदानावरती केली आहे. अगदी बॉलिंगच्या माध्यमातून बॅटिंगच्या माध्यमातून प्रत्येक टीमनं इथे प्रभावित केलंय. आधी पहा 15 धावा स्कोअर कार्डमध्ये आहेत. शेवटचे 30 बॉल शिल्लक आहेत आणि 30 बॉलमध्ये जर आपण पाहिलं जिंकण्यासाठी 58 धावींची गरज अजूनही आहे. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती पहा दुसऱ्या षटकासाठी येणार आहे वीर मराठा पेन ह्या टीमकडनं. तर ज्या पद्धतीनं समर्थ सोलापूर ही टीम तुम्ही पाहते सुसाट वेगानं तुम्हाला पहिल्या षटकामध्ये धावा बनवताना जी पाहायला भेटली आहे. बॅटची एज तिथे मात्र फाईनमध्ये फिल्डर धावफलक इथे रनआउटचा शिकार असेल की नाही याकडे मात्र खरं तर लक्ष असेल. थर्ड अंपायरकडे आपण जाणार आहोत. टीव्ही अंपायरची मदत आपण घेणार आहोत. आणि 25 मिनिटाच्या अगोदर खरं तर इनिंग संपणं हे गरजेचं असेल. OUT आउट, रेड सिग्नल, बॅट्समन आउट. बॅट्समनला खरं तर माहिती होतं इथे मी पोहोचलेलो नाहीये. एक स्पोर्ट्स स्पिरिट देखील पाहायला मिळालं पण डिसिजनची वाट आपण पाहत होतो. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होणार आहे. अजित बैल भंडारे पहा खरं तर अतिशय आक्रमक बॅटिंग करत होता आणि विशेषतः इतका सेट बॅट्समन रनआउटच्या माध्यमातून आउट होणं हे संघाला खरं तर परवडणारी गोष्ट नाहीये. बॅकफूटवरती थोडीशी टीम ह्या गोष्टीनं तुम्हाला पाहायला भेटेल. कारण तुम्ही पहा 2 फिल्डरचं मिसअंडरस्टँडिंग तुम्हाला पाहायला भेटते. काल देखील तुम्ही भारत आणि अफगाणिस्तान ही मॅच पाहिली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यामधील थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि रोहित शर्मा आपण पाहिलं काल खरं तर रनआउट झाला आणि त्यानंतर देखील पहा खरं तर चांगल्या पद्धतीचा स्कोअर भारतीय संघानं इथे केला आणि आपण पाहतोय भारतीय संघाने टार्गेट चेस करत असताना ती मॅच जिंकली. 6 विकेटनं काल भारतीय संघानं मॅच जिंकली तर आज काय होणार. समर्थ सोलापूर आपण पाहतोय सुसाट वेगानं सुटली आहे पण अगदी ज्या पद्धतीने इथे बॉलिंग मैदानावरती तुम्ही पाहताय फिल्डिंग मैदानावरती आहे. चांगलं फाईट द्यावं लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल. पहा फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला आहे तिथे मात्र कोणतीही धाव भेटणार नाही. न्यू बॅटेल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राजकुमार तुम्हाला स्ट्राईक एंडवरती जो पाहायला भेटेल. संदेश स्ट्राईक एंडवरती आहे तर दुसऱ्या बाजूला राजकुमार तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. बॉलर पहा कौस्तुभ पुढे एकदा दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त कामगिरी कौस्तुभच्या माध्यमातून जी तुम्हाला पाहिलं. वाह, तेज तरार, भन्नाट मारा. सोलापूर टीम तुम्ही पाहते या ठिकाणी मात्र 2 बॅट्समन आपण पाहतोय इथे मात्र जे आहेत आणि या ठिकाणी अगदी वेगवान मारा जो तुम्हाला पाहायला मिळाला आहे. सोलापूर टीम आहे. दुसऱ्या बाजूला वीर मराठा पेन टीम तुम्हाला बॉलिंग करताना मात्र या ठिकाणी जो पाहायला भेटेल आणि ज्या पद्धतीनं बॉलिंग आहे ना वेग भरपूर आहे, कंट्रोल आहे आणि तुम्ही पहा लाजवाब गोलंदाजी मैदानावरती. फुल टॉस तिथे मात्र स्ट्रोक फसलाय. स्वतः फिल्डर बॉल खाली येणार आणि ह्याबरोबर नो बॉल इथे अंपायरने कळवले. नो बॉल असेल, बीमर असेल कमरेच्या उंचीवरती खरं तर हा बॉल तुम्हाला पाहायला भेटतोय. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र केली जाईल. नो बॉल तुम्ही या ठिकाणी पाहताय, खराब बॉल आहे. पहा खरं तर ह्या सिच्युएशन पुन्हा एकदा इथे आपण पाहणार रिव्ह्यू ची मागणी देखील या ठिकाणी होते. खरं तर ही टेक्नॉलॉजी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय रिव्ह्यू खरं तर फार महत्त्वपूर्ण आहेत आणि तुम्ही पाहताय प्रत्येक टीमकडे ह्या मॅचमध्ये देखील एक रिव्ह्यू आहे. तो सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला भेटेल. तो अनसक्सेस असेल तर त्यानंतर कोणताही रिव्ह्यू तुम्हाला पाहायला भेटणार नाही. पुढे एकदा रिव्ह्यू इथे आपण पाहतोय टीबी अंपायरची मदत आपण पाहतोय इथे घेतली जाईल.
वीर मराठा पेन ह्या टीमचा रिव्ह्यू आपण पाहतोय. इथे सक्सेस असेल की अनसक्सेस याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. खरं तर चांगल्या पद्धतीची मॅच, चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट तुम्ही या ठिकाणी पाहताय. या अगोदर मात्र आपण पाहिलं एक बॅट्समन खरं तर तो सेट होता, त्याला देखील धावपत स्वरूपात बाद व्हावं लागलं आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मोठे फटके देखील दुर्मिळ तुम्हाला मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंपायर्स कॉल, अंपायर्स कॉल अंपायर्स कॉल, नो बॉल, नो बॉल. ओ याबरोबर हा बॉल भरपूर उंचीवरती जाणार आहे. डीप लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे बनेल धर्षक, चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स, जबरदस्त बॅटिंग मैदानावरती तुम्ही पाहताय. राजकुमारच्या बॅटमध्ये आपण पाहतोय राजेशाही फटका मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू रीड केला. अगदी वेग भरपूर होता, टायमिंग प्रॉपर पाहायला भेटलं आणि याबरोबर मात्र एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला भेटला. षटकार, 6 धावा आल्यात. धावफलक देखील अगदी 6 धावांनी पुढे पोहोचतोय. बदलाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. 23 धावा इथे धावफलकामध्ये आलं 1.4 नंतर 23 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात. कौस्तुभची गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर वेगवान चेंडू करण्यामध्ये कौस्तुभ माहिर आहे. लाईन आणि लेंथ देखील प्रॉपर पाहायला मिळते. पुन्हा एकदा वेगवान, पुन्हा एकदा सुंदर चेंडू मैदानावरती. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. छेडछाड करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, तो देखील फसला गेलाय. डॉट बॉल येतोय. हा टप्पा थोडासा पाठीमागे या ठिकाणी पाहायला मिळाला. या अगोदर आपण पाहिलं अगदी बॅट्समनच्या अगदी पुढ्यामध्ये हा चेंडू केला होता या अगोदरचा. तिथे मात्र परफेक्ट मिडल पाहायला भेटला, सिक्सर पाहायला भेटला, मॅक्झिमम स्ट्रोक पाहायला भेटला. पण इथे आपण पाहिलं थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला, पिचिंग चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आणि त्यानंतर हा चेंडू देखील एक सुंदर बॉल, डॉट बॉल तुम्हाला पाहायला भेटतोय. पुढे एकदा बॉल मात्र मिड विकेट मध्ये येणार आहे. फिल्डर तिथे अवेलेबल असेल. एक सिंगल जी तुम्हाला पाहायला भेटते. एका धावेने पुन्हा एकदा बदलाव स्कोर कार्ड मध्ये होणार आहे. धावफलकावरती स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 2 संपले गेले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा समर्थ सोलापूर ह्या टीमच्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी पाहूया कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल हे देखील आपण पाहणार. 24 बॉल आणि 49 धावांची गरज. चोवीस बॉल आणि 49 धाब्यांचं एक मोठं टार्गेट समोर तर खरं यासमोर असेल. तालुका हाफ मध्ये आपण पाहतोय समर्थ सोलापूर आणि वीर मराठा पेन ह्या 2 संघांमध्ये एक प्रचंड ताकदवान ही मॅच तुम्हाला पाहायला भेटते. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. षटक क्रमांक 3 मध्ये रमाकांत तुम्हाला पाहायला भेटेल. लोवर फुल टॉस बॉल, त्याला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळले. फिल्डर तिथे असेल, चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड करतोय. धावफलक देखील आपण पाहतोय. एका धावेने पुढे एकदा या ठिकाणी मात्र पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला भेटेल धावफलकामध्ये. स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत. 25 धावा ह्या धावफलकामध्ये आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 25 धावा पूर्णपणे धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. बॉलर पुढे एकदा रेडी. याबरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे फिल्डर अवेलेबल, कॅच होतोय आणि याबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा फलंदाज डगआउट्स मध्ये.
थँक्यू. पहा मैदानावरती पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीनं इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न बॉलिंगच्या माध्यमातून केला जातोय. सुरुवातीला पण काहीशे बिग हिट पाहिले होते, मॅक्झिमम स्ट्रोक तुम्ही या ठिकाणी जे पाहिले होते आणि त्यानंतर पहा पुढे एकदा बॉलिंगच्या माध्यमातून इथे मात्र कमबॅक होतंय. चांगली बॉलिंग मैदानात मध्ये आहे. रमाकांत आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मध्ये इथे मात्र ग्रेट थ्रू मिळवतोय, इथे मात्र विकेट मिळवतोय. पाहूया देव पाटील मैदानात मध्ये येणार आहे. श्रीकांत देव पाटील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शॉट टेम्पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अपील प्रचंड मोठं आहे, उत्साह भरपूर आहे आणि आपण पाहतो इथे अंपायर्स ऑफिशियल्स आपल्या निर्णयावरती ठाम. लेग बाईस इथे कळवले. धावफलक देखील एका धावेने पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. स्कोर कार्डमध्ये धावफलकावरती आपण जाणार आहोत. 26 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. अतिशय शांत असं वातावरण आपण पाहतोय. प्रकाश झोतामध्ये खरं तर ही टुर्नामेंट तुम्हाला जाताना पाहायला मिळते. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पुणे आणि परिसरामधील अगदी प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली ही स्पर्धा, ही टुर्नामेंट आपण या ठिकाणी जी पाहतोय. पुढे एकदा लोवर फुल टॉस बॅकफुट पॉईंटमध्ये जाईल. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करतोय आणि याबरोबर धावफलक देखील जे पुढे पोहोचतोय. सिंगल डबलनं ह्या स्कोर कार्डला इथे मात्र पुढे नेण्याचं काम ह्या दोन बॅट्समनच्या माध्यमातून केलं जाते आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मात्र बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आहे. विशेषतः या अगोदरच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं अगदी वेगवान मारा तुम्हाला पाहायला भेटला, चांगली भन्नाट गोलंदाजी पाहायला भेटली. तर ह्या षटकामध्ये देखील पहा रमाकांत इथे मात्र प्रभावित करतोय, तयार असेल. याबरोबर पुढे एकदा पहा अगदी लॉंगॉनमध्ये हा बॉल तिथे मात्र फिल्डर चेंडूला फील्ड करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही नसेल. पहा चांगल्या पद्धतीनं चेंडू स्टेअर केला, दिशा दिली आणि त्यानंतर पहा एक सिंगल जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पहा वेगावरती अगदी स्वार होणार हे बॉलर, वेगवान फास्टर बॉलर्स तुम्हाला पाहायला भेटत आहेत. वेगाबरोबर अगदी टप्प्यावरती पूर्णपणे नियंत्रण आहे, व्हेरिएशन आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीनं बॉलिंगमध्ये आपण पाहतोय यश मिळवण्याचं काम इथे बॉलिंगच्या माध्यमातून केलं जाते. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये हा बॉल तिथे फिल्डर असेल, बॉल खाली येतोय, कॅच होणार आहे. तिसऱ्या विकेटचं पतन, तिसरा फलंदाज बाद, तिसरी विकेट. राजकुमार 5 चेंडूमध्ये 9 राजकुमारची विकेट आपण पाहतोय. थँक्यू. देव पाटील आपण पाहतोय मैदानात मध्ये येणार आहे. लखन करांडे देव पाटील तुम्हाला पाहायला भेटेल. पुढे एकदा बॉलिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय. विशेषतः रमाकांतच्या माध्यमातून इथे एक ग्रेट थ्रू मिळाला आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या अगोदर तुम्हाला पाहायला भेटत होती. पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न होता, तो मात्र फसला गेलाय. चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय कौस्तुभ बॉलिंग मार्कवरती आहे. फुलत लेनचा बॉल, त्याला मात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न, व्यवस्थितरित्या बॅटवरती मिडल झाला नाही. याबरोबर आपण पाहतोय सिंगल या ठिकाणी लेग बाईसच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. धावफलकामध्ये पुढे एकदा छोटासा बदलाव तुम्हाला जो पाहायला भेटणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. 29 धावा धावफलकामध्ये आहेत. 29 धावा आपण पाहतोय पूर्णपणे धावफलकामध्ये आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं टार्गेट सेट केले 73 धाव्यांचं. ज्या पद्धतीनं वीर मराठा पेन संघाची बॉलिंग आहे, कौतुक करावं लागेल. सुरुवातीला असं वाटलं होतं कदाचित इथे मात्र हा कौस्तुभ तुम्ही पाहत दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही कौस्तुभला पाहिलं होतं. त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीची बॉलिंग कौस्तुभच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पहा रमाकांत, त्यानंतर पुन्हा एकदा कौस्तुभ चौथ्या षटकासाठी वापरला जातोय. यानंतर अजूनही 2 षटकं बाकी आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं
30 धावा इथे धावफलकामध्ये आहेत. 16 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 16 बॉलमध्ये अजूनही 43 धाव्यांची गरज. 16 चेंडू 43. टप्प्याचा बॉल त्याला पाठवलंय लांब लांब आणि चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. षटकार. 6 रन 6 धावा. श्रीकांतच्या बॅटच्या रेंज मध्ये आलेला हा बॉल तुम्ही त्याला पाठवले अगदी श्रीकांत सीमारेषेच्या बाहेर. श्रीकांतच्या स्लॉट मध्ये आलेला हा बॉल तुम्ही पाहिलाय. प्रेक्षकांच्या लॉट मध्ये येतोय. अर्धा डझन रन ह्या बॉलवरती येणार आहेत. अगदी मॅक्झिमम षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जातंय. 36 धावा धावफलकामध्ये आल्यात. 15 बॉल शिल्लक आहेत. 37 ची गरज. कौस्तुभ पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल त्याला पुढे एकदा अक्रॉस द बॅटने खेळले. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय एक सोपा सुंदर अप्रतिम झेल. बॅट्समन आउट असेल. सेट बॅट्समन इथे आपण पाहतोय श्रीकांत बाद होतोय. एका पाठोपाठ एक खरं तर विकेट येताना देखील तुम्हाला पाहायला भेटल्यात. कशा पद्धतीची कामगिरी असेल हे देखील आता आपण पाहणार आहोत. मॅच पुन्हा एकदा सुरू होते. विकेट या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. बॅट चेंज लागली आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र ह्या मॅच मध्ये थोडंसं इथे आपण युटर्न घेताना बॉलिंग करणारी टीम तुम्हाला पाहायला भेटते. सुरुवातीला मोठमोठे विकेट आले. त्यानंतर पहा पुन्हा एकदा विकेटचं पतन तुम्हाला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा काहीशे विकेट आणि पुन्हा एकदा विकेटचा सिलसिला तुम्हाला ह्या मॅचच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. अगदी दोन्ही टीम समसमान आहेत. दोन्ही टीमचा दर्जा तुम्ही पाहताय. तालुका लेवलचं हे क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट तुम्हाला जे पाहायला भेटतंय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत अगदी 13 बॉल 37 धाव्यांची गरज. याबरोबर आपण पाहतोय बॅट चेंज लागल्यानंतर अगदी थर्ड मॅन मध्ये बॉल गेला होता. डॉट बॉल येणार आहे. धीरधाव चेंडू तुम्हाला या ठिकाणी जो पाहायला भेटेल. ओमकार 2 बॉलचा सामना केलाय. कोणती धाव अजूनही ओमकारच्या माध्यमातून मात्र तुम्हाला पाहायला भेटले नाही. 4 क्रमांकाचं षटक संपले. 4थ्या ओव्हरनंतर आपण पाहूया स्कोर कार्डवरती एकूण धावा आहेत 36. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये 37 धाव्यांची गरज. शेवटचे 12 चेंडू आणि 37. चला थोडंसं स्पीडअप करा. शेवटचे 12 बॉल 37 स्क्रीनवरती देखील तुम्ही पाहू शकता. अगदी तालुका हाफच्या मॅचेस तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा बॅट्समन रेडी असेल. याबरोबर बॅट चेंज. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटमध्ये हा बॉल आणि एक सिंगल ची पाहायला मिळणार आहे. गलीमध्ये बॉल गेला होता. सिंगल येते. विशेष असा परिणाम तुम्हाला ह्या मॅचमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला भेटत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू तुम्हाला या ठिकाणी मात्र जो पाहायला भेटेल. धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव. ज्या अगोदरचे काहीशे निर्धाव चेंडू देखील तुम्हाला जे पाहायला भेटलेत आणि स्कोर कार्ड मध्ये देखील एका धावेने मात्र आपण पाहतोय अगदी 37 धावा स्कोर कार्ड मध्ये या ठिकाणी आल्यात. पुढे एकदा पहा छेडछाड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूशी बद्दल आपण खरं तर चर्चा करतोय. खरं तर हे एक बॉल खरं तर फार महत्त्वपूर्ण आहेत. एका बॉलनं आपण पाहतोय अगदी बॅटिंग टीमसाठी खरं तर सिच्युएशन अवघड झाली आहे. सिच्युएशन आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा
मोठे फटके खेळावे लागतील ह्या मॅचमध्ये. पुन्हा एकदा यायचं असेल तर इथे आक्रमण हे मैदानावरती करावं लागेल. पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय. पुन्हा एकदा बॉलिंगच्या माध्यमातून पहा रमाकांत इथे मात्र अधिराज्य प्रस्थापित करतायत. पुन्हा एकदा रमाकांतच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या मॅच मध्ये. आणि तुम्ही पाहताय वीर मराठा पेन ह्या संघाकडनं आपण पाहतोय अधिराज्य प्रस्थापित. 9 बॉल शिल्लक आहेत. 36 धावांची गरज. शेवटचे 9 बॉल. हे 9 बॉल दोन्ही संघाचं भविष्य ठरवणारे आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मॅच आहे, ज्या पद्धतीने आक्रमकता तुम्ही पाहताय अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. विशेषतः बॉलिंग टीमचं वीर मराठा पेन संघाचं इथे कौतुक करावं लागेल. याबरोबर पुढे एकदा हा बॉल पाक खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थितरित्या बॅटवरती आला नाही. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पूर्ण होतोय. धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव आपण पाहतोय या ठिकाणी जो तुम्हाला पाहायला भेटेल. स्कोर कार्ड मध्ये बदलाव होणार आहे. 38 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 8 बॉल जे बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये अजूनही 35 धावांची गरज. मॅच आपण पाहतोय समर्थ सोलापूर ह्या टीमसाठी थोडीशी अवघड झाली, पण अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य अशा गोष्टी देखील शक्य होतील, पण त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करावी लागेल. इथे मोठमोठे विकेट खेळावे लागतील. आता थोडासा गेअर चेंज करावा लागेल, कारण ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय वीर मराठा पेन संघानं बॉलिंग केली आहे. फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय 72 बनवल्या होत्या. 73 धावेंचं लक्ष या ठिकाणी मात्र जे ठेवलं आणि त्यानंतर खरं तर बॉलिंगमध्ये देखील ह्या धावा डिफेंड करत असताना चांगल्या पद्धतीची बॉलिंग पाहायला मिळाली, चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि प्रत्येक जण येथे मात्र एफर्ट्स देतोय. चांगली कामगिरी मैदानावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय. 38 धावा आपण पाहतोय पूर्णपणे ज्या धावफलकावरती आहेत. स्ट्रायकेटवरती पहा पुन्हा एकदा लखन मात्र तयार. 2 बॉलमध्ये फक्त 2 आल्यात. मोठमोठे फटके खेळावे लागतील. बॉलर रमाकांत तयार. याबरोबर बॅटच्या रिडारमध्ये आलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे फिल्डर चेंडू खाली झेल होतोय. विकेटचं पतन. 5वा फलंदाज बाद. 5वा फलंदाज बाद होतोय. थँक्यू. मुळशी संघ या ठिकाणी रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 ची लिस्ट या ठिकाणी जमा करायची. मुळशी ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर वीर मराठा पेन ह्या संघाने मात्र प्रभुत्व बनवलंय. मॅच मध्ये फेवर बनवलाय आणि तुम्ही पाहताय खरं तर एक जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगच्या माध्यमातून जी तुम्हाला पाहायला भेटते. 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ खरं तर वीर मराठा ह्या टीमनं या ठिकाणी घेतला आहे, त्यामुळं लास्ट ओव्हरमध्ये तुम्हाला त्याची भरपाई द्यावी लागेल. बॉलर रेडी असेल पुन्हा एकदा. ओहो तेज तरार पुन्हा एकदा वेगावरती स्वार होणारा बॉलर. षटक मैदानावरती संपले गेले. षटक क्रमांक 5 संपले आणि 5व्या षटकामध्ये आपण पाहतोय 5 बॅट्समन आउट असतील. 38 धावा धावफलकामध्ये. 38 लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही 35 धाब्यांची गरज. 30 बॉलमध्ये 38 आल्यात तर शेवटच्या 6 बॉलमध्ये 35 धाब्यांचं टार्गेट समर्थ सोलापूर ह्या टीम समोर जे टार्गेट आहे. वीर मराठा पेन संघ आपण पाहतोय खरं तर जबरदस्त कामगिरी बॉलिंगमध्ये पाहायला मिळेल, फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाली. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगमध्ये देखील तोच दर्जेदारपणा, तीच क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा ह्या मॅचच्या माध्यमातून ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून एक चमक दाखवणारी इनिंग तुम्हाला ह्या ठिकाणी मात्र वीर मराठा पेन ह्या टीमकडनं मात्र पाहायला भेटते. जबरदस्त कामगिरी मैदानावरती आहे. आणि हे पहा 25 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेलाय. 30 यार्डच्या बाहेर फक्त 4 फिल्डर असतील. अंपायर्स या गोष्टीकडे लक्ष द्या. 25 मिनिटांमध्ये एक इनिंग संपणं गरजेचं आहे. मग स्ट्रायकेटवरती आपण पाहतो आता अक्षय. दोन्ही नवीन बॅटल आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 बॉलमध्ये 35 धाब्यांची गरज. याबरोबर हा बॉल हवेमध्ये आहे. उंची भरपूर आहे. लांबी थोडीशी कमी. नो मॅन्स लँड मध्ये जाईल. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील यशस्वी होतोय. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा बदलाव. खरं तर ह्या सिंगल डबल ह्या मॅच वरती विशेष असा परिणाम करताना तुम्हाला पाहायला मिळणार नाहीयेत. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय.
धावफलकामध्ये छोटासा बदलाव या ठिकाणी होणार आहे. 40 धावा या धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि 5 बॉलमध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी अजूनही भरपूर रनांची आवश्यकता असेल. या दरम्यान पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथे बेल सोडवल्यात आणि रनआउटची शिकार. 6वा बॅट्समन हा तंबूच्या आसऱ्याला, 6वा बॅट्समन डगआउट्स मध्ये. अतिशय शांत असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. कोणताही ऍक्टिव्हपणा खरं तर बॅटिंग मध्ये पाहायला मिळाला नाही. ऍग्रेसिव्ह बॅटिंग पाहायला मिळालं नाही आणि ती खरं तर गरजेची होती. अकूट टप्प्याचा बॉल त्याला पाठवले डीप मिड विकेटला. प्रचंड मोठा तडाखा. बॉन क्रेझी नमो षटकाचा धूम धडाका. षटकार 6 रन. थँक्यू. तेजस जैनच्या माध्यमातून इथे आपण पाहतोय एक मॅक्झिमम पॉवरफुल हिट षटकार आलाय. धावफलक पुढे पोहोचले. स्कोरबोर्ड वरती आपण जातोय. 46 सालातला गोपाळचा दुसरा चेंडू हवाई मार्गाने सीमारेषेच्या तिथे मात्र पार होईल. पुन्हा एकदा 10 डझन रन. पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. थँक्यू. तेजस जैन इथे पहा पुन्हा एकदा ह्या मॅचच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण पाहतोय शेवटचे बॉल शिल्लक आहेत. अगदी 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि 21 ची गरज. आणि याबरोबर पहा विकेटचं पतन देखील आपण या ठिकाणी जे पाहतोय. 1 बॉल आता शेवटचा बाकी असेल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि या 1 बॉल मध्ये 21 धावांची गरज. ज्या पद्धतीनं पेन टीमचं कौतुक करावं लागेल. काय बॉलिंग पाहायला मिळाली. बॅटिंग मध्ये देखील तीच चमक तुम्हाला पेन टीमकडनं पाहायला भेटते. जबरदस्त कामगिरी वीर मराठा पेन ह्या टीमकडनं तुम्हाला जी पाहायला भेटणार आहे. तर यानंतर टॉस देखील इथे आपण संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील आपण या ठिकाणी जो करणार आहोत. चला वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. देव बॅटल येतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल आणि 1 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. 1 बॉल मध्ये 21 बॉल खेळलाय आणि याबरोबर लॉंग ऑफ मध्ये जाईल. ही मॅच देखील इथे संपते आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय वीर मराठा पेन या टीमनं मात्र आपण पाहतोय विजयाचं बिगुल वाजवलंय आणि ही मॅच आपल्या खिशामध्ये घातली आहे. वेडिंग टीमचं स्वागत असेल. पराभूत टीमचं देखील हार्दिक असं अभिनंदन. चला वेळ घेऊ नका. मॅच आपण पाहतोय अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये खरं तर ही पाहायला मिळाली. विशेषतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय समर्थ सोलापूर ह्या टीमकडनं ती फाईट पाहायला मिळाली नाही. खरं तर अशा पद्धतीच्या मॅचेसला इथे पब्लिक देखील पसंती दाखवत नाहीये. षटकार चौकार बिग हिट यावे लागतात. शेवटच्या बॉलपर्यंत मॅचेस जाणं खरं तर गरजेचं असेल. विनिंग टीमचं स्वागत. जबरदस्त परफॉर्मन्स ह्या ठिकाणी मात्र जो पाहायला मिळाला. धन्यवाद डीजे. चला पुढील मॅचचा टॉस इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. मुळशी तालुका आणि त्यांच्या विरोधात दौंड तालुका या 2 संघांमध्ये पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल. या स्पर्धेच्या निमित्ताने जामखंडी प्रीमियर लीग कर्नाटक पर्व 11वेचे मुख्य आयोजक आसिफभाई कडदेकर, इम्रानभाई जमादार आणि शाहिदभाई पेंडारी या तिन्ही मान्यवरांची आपल्याला उपस्थिती इथे लाभलेली आहे. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आयोजकांच्या वतीने तुमचा सन्मान देखील इथे संपन्न होईल आणि पुढील मॅचचा टॉस देखील या तिन्ही मान्यवरांच्या माध्यमातून संपन्न होणार आहे. चला मुळशी तालुक्याचे संगनायक लवकरात लवकर इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस लगेच आपण इथे संपन्न करतोय.
मुळशी विरुद्ध दौंड सरळ सरळ युद्ध मैदानामध्ये रंगणार आहे. त्या अगोदर ती जामखंडी प्रीमियर लीग कर्नाटक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आसिफभाई कडदेकर, इम्रानभाई जमादार आणि शाहिदभाई पेंडारी या तिन्ही मान्यवरांचा सन्मान आपण इथे आयोजकांच्या माध्यमातून संपन्न करतोय आणि त्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस देखील इथे केला जाईल. मुळशी संघाचे कर्णधार चला सागर आंग्रे सर, चला प्लेइंग 11 आणि पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न करायचा आहे. एक तालुका एक संघ या अनुषंगाने आपण या पर्वातील तिसरी मॅच इथे संपन्न करणार आहोत. एका बाजूला मुळशी संघ आपण पाहतोय, सागर अंग्रे या ठिकाणी संघाचे संघनायक, तर दौंड संघाचे संघनायक आमचे परम मित्र जाहीरभाई यांच्या इथे उपस्थितीमध्ये पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न केला जाईल. प्रथमतः आपण टॉस इथे संपन्न करून घेऊ. मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल.